हॅलो, चांदीचे देव साफ करायचेत आणि खूप डाग पडलेले आहेत. तसेच कशाने साफ करावे हे कळत नाही आहे. तर तांब्याचे आणि तसेच चांदीचे टाक हे आज मी तुम्हाला दाखवते आहे की ही जी कोलगेट पावडर आहे, ती कोलगेट पावडर आपण बघा पूर्वी दात घासायचो, ती कोलगेट पावडर आहे ही. त्या कोलगेट पावडरने हे चांदीचे टाक मी साफ करते आहे बघा. तर आता बघा इथे मी फक्त एक हाताला लावून घेतलं आहे बोटाने आणि नुसतं चोळून घेतलं आहे, तर लगेच असे छान अगदी नव्यासारखे चमकायला लागलेत. आणि तसेच पाठीमागून बघा जे तांब्याचं असतं, तर तिथे मी घरी बनवलेली पितांबरी वापरते. तर घरी मी गव्हाचं पीठ, त्यामध्ये सायट्रिक ॲसिड, पुन्हा आपली डिटर्जंट पावडर आणि 1 ते 1.5 चमचा मीठ असं एवढं टाकून मी ती मिक्सरला फिरवले. अशी ती पावडर मी घरी बनवली. तर ती तांब्याची भांडी साफ करायला खूप बेस्ट आहे, घरगुती. अगदी डाग सगळं सहज निघतात आणि तुम्ही फरक बघू शकता आहे बघा. तर अगदी नव्यासारखे चमकतात. नक्की ट्राय करून बघा. तर आता हे मी जे पितळेचे सुद्धा देवांच्या मूर्ती आहेत, ते सुद्धा त्या पावडरने मी क्लीन केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आहे बघा. तर अशा पद्धतीने मी चांदीच्या आणि पितळेच्या ज्या मूर्त्या आहेत, तर त्या मी क्लीन करत असते. आणि त्यासोबत स्वामी सेवा म्हटलं तर आता बघा, रोजची नित्यसेवा म्हणजे पंचमहायज्ञ. तर पक्ष्यांना पाणी, धान्य, मुंग्यांना साखर, घरी आलेल्या अतिथीला चहा, कॉफी, पाणी वगैरे द्यायचं. सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, चिडचिड करायची नाही. तसेच गाई, कुत्रा किंवा कावळा वगैरे काही पक्षी असेल तर त्यांना खायला द्यायचं. असे हे पंचमहायज्ञ करायचे. रोजची नित्यसेवा म्हटलं तर सारामृत पोथीचे 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, अशी ही स्वामींची नित्यसेवा करायची. आणि मुजरा. तसेच हे बघा, मी अशा पद्धतीने स्वामी सेवा करते. आणि सर्वात शेवटी मी अशी मुजरा करून स्वामींना मी प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर कालभैरवाष्टक हे संध्याकाळच्या वेळेला बोलून स्वामी समर्थ माळ जपायची आहे. तुम्ही 11 माळी जप करू शकता किंवा 1 माळ, सारामृत पोथी आणि नित्यसेवा, अशी ही स्वामी सेवा मी रोजची करते. तर तुम्ही पण करा. खूप छान प्रसन्न वातावरण राहतं, पॉझिटिव्ह वाईब्स घरात येतात, निगेटिव्ह बाहेर जाते शक्ती, आणि ते घर नेहमी अखंड प्रसन्न राहतं, आनंदी राहतं. तर हे वसू बारसेची जी मूर्ती आहे बघा, तर ती शोपीसमध्ये न ठेवता ती देवघरात ठेवून तिची रोजची पूजा करावी. अशा पद्धतीने मी स्वामी सेवा करत असते. रोजचं धूप, दीप, अगरबत्ती लावायचं, तुळशीला दिवा लावायचा. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.